Hello my dear student, so today we are going to start our new chapter, that is linear equation in two variable. तर बघा मित्रांनो, हा जो चॅप्टर आहे हा आपल्याला 9th क्लास मध्ये 5th चॅप्टर दिलेला आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सिमिलरली हा चॅप्टर थोडा एक ॲडव्हान्स लेवल मध्ये आणि त्याच्यामध्ये काही स्टेप्स ऍड करून अजून काही न्यू प्रॉब्लेम्स ऍड करून 10th क्लास मध्ये पहिलाच चॅप्टर असणार आहे. तर आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या 5व्या चॅप्टरला, ज्यामध्ये आपण पूर्ण पहिले त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. त्यानंतर प्रत्येक एक्सरसाइज मधले प्रत्येक प्रॉब्लेम आपण याच्यामध्ये सोडवणार आहोत, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण कंप्लीट मॅथमॅटिक्सचं सोल्युशन मिळणार आहे याच्यामध्ये. सो हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पूर्ण न स्किप करता बघा. जर नाही समजल्यास तुम्ही व्हिडिओला रिपीट मागे घेऊनही परत बघू शकता आणि काही प्रॉब्लेम मनाने सोडवून सुद्धा बघू शकता. तर चला आता सुरुवात करू आपल्या न्यू चॅप्टरला. सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय असते, सगळ्यात पहिले आपण ते बघू, त्याचं इंट्रोडक्शन, ज्यामध्ये इक्वेशन्स काय असतात, लिनियर इक्वेशनच का म्हणतात याला, व्हेरिएबल्स कशाला म्हणतात. ठीक आहे, तर या चॅप्टर मध्ये बघा सुरुवात करण्यावर आपण थोडे बॅक जाऊ अजून. जसं की 7th क्लास मध्ये 8th क्लास मध्ये तुम्ही शिकलेले आहात लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, बरोबर आहे. आता वन व्हेरिएबल काय असते, आता इंट्रोडक्शन पार्ट मध्ये आपण बघू बघा. तर इथे मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगतोय, ज्यामध्ये वन व्हेरिएबल तुम्ही 7th स्टँडर्ड मध्ये शिकले होते. काय होतं बघा, तुम्हाला असं एक व्हेरिएबल राहायचं x + 7 = 8 आणि तुम्हाला काय सांगितलं होतं, यामध्ये x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, बरोबर आहे. मग तुम्ही काय करायचे, x ॲज इट इज पुट करायचे आणि 7 ला बोथ साइड सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे डायरेक्ट असंही करू शकता, 8 - 7 मीन्स x = 1. सो हे तुमचं आन्सर राहायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे, x ची व्हॅल्यू फाइंड करत होते. x ची व्हॅल्यू फाइंड करणं म्हणजे काय, तर दुसरं तिसरं काही नाही, x म्हणजेच आपला काय आहे, व्हेरिएबल. x लाच आपण म्हणतो व्हेरिएबल. हे तुम्हाला 7व्या वर्गात होतं, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ओके, सो आता यावेळेस आपण काय बघणार आहोत, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता या चॅप्टरला सुरुवात करण्याअगोदर सर्वात पहिले जे आपल्याला पाहायचं ते म्हणजे काय, की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म, म्हणजे लिनियर इक्वेशन ओळखतात कसं ते ओळखायला आलं पाहिजे, त्यानंतरच आपण त्याला सोडवू शकतो. ओके, सो तुम्ही नोटबुकवर राईट डाऊन करू शकता. जनरल फॉर्म यालाच आपण म्हणू शकतो स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे, जनरल फॉर्म और स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तो असतो ax + by + c = 0. हा आपल्याला जो दिलेला आहे हा जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा. यामध्ये काय असते बघा, वेअर कशाला काय काय म्हणतात ते बघू आपण. वेअर ए म्हणजे काय, a b and c हे तिन्ही पण नंबर काय, a b c हे काय असतात, आर रियल नंबर्स. म्हणजे आपण याच्यामध्ये या इक्वेशन मध्ये a b आणि c च्या जागेवर कुठलेही रियल नंबर्स घेऊ शकतो. जसं की तुम्हाला माहिती आहे रियल नंबर कोणते असतात, ज्यामध्ये रॅशनल नंबर, इव्हन नंबर, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, सर्व फ्रॅक्शन मधले, स्क्वेअर रूट मधले, इरॅशनल नंबर काही पण ठेवू शकतो. फक्त त्याच्या काही अटी आहेत, त्या कोणत्या, की ज्यामध्ये आपण a and b not equal to 0, a ची व्हॅल्यू 0 च्या इक्वल नाही पाहिजे आणि b ची ही व्हॅल्यू 0 च्या इक्वल नाही पाहिजे. आपण याला प्रॉपर लिहून घेऊ, a not equal to 0, b not equal to 0. a किंवा b ची व्हॅल्यू याच्यामध्ये 0 पाहिजे नाही, कारण a आणि b च्या जागेवर जर 0 झालं तर ही कंप्लीट टर्म 0 होऊन जाईल आणि मग तो लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल होऊन जाईल. टू व्हेरिएबल राहणार आहे का, नाही. म्हणून काय करणार, a आणि b च्या जागेवर 0 नाही पाहिजे. c काय आपला, c इज अ कॉन्स्टंट. तर आता बघा याच्यामध्ये अजून x आणि y ला काय म्हणतात, x and y are variables. ठीक आहे, x आणि y काय व्हेरिएबल. a काय आहे, a आणि b हे दोघं जण काय झाले, कोएफिशियंट.
रियल नंबर तर आहेतच, पण एक्स आणि वाय चे काय ते कोइफिशियंट आहेत. एक्स आणि वाय काय व्हेरिएबल, ए आणि बी झाले कोइफिशियंट, सी काय झाला कॉन्स्टंट. तर अशा पद्धतीने हे या आपण काय करू शकतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला ओळखू शकतो. म्हणजे कुठलंही इक्वेशन जर या फॉर्म मध्ये असेल तर आपण काय म्हणू शकतो की हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे, अदरवाइज ते नाही आहे. ठीक आहे. सो आता याचं एक एक्झाम्पल जर आपण बघायचं झालं तर मी एक एक्झाम्पल लिहितो बघा. जसं की आता मी इथे लिहितो 2x + 3y + 7 = 0. आता या इक्वेशन मध्ये बघा तुम्ही a च्या जागेवर काय व्हॅल्यू ठेवलेली आहे. a म्हणजे कोण आहे आपला 2, 3 म्हणजे कोण आहे b, x आणि y ॲज इट इज आहे आणि c म्हणजे कोण आहे 7. तर अशा पद्धतीचं जर इक्वेशन आलं तर याला आपण म्हणू शकतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ठीक आहे. आणि हेच जर का आता असं इक्वेशन आलं 2x² + 3y + 4 = 0, तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? नाही, कारण यामध्ये काय झालं रेस टू दी पॉवर 2 आला. पॉवर 2 आला म्हणजे डिग्री वाढली, मग त्याला आपण काय म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे आपण पुढच्या वर्षी बघणार आहोत. आणि जे की आपण आपल्या रियल नंबर जो थर्डचा चॅप्टर होता सेकंड नंबरचा त्यामध्ये सुद्धा हे डिस्कस केलेले असे प्रॉब्लेम हे पुढच्या वर्षी तुम्हाला डिटेलमध्ये आहे. तर याला आपण लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल नाही म्हणू शकत. ठीक आहे. सो आलं तुमच्या लक्षात लिनियर इक्वेशन काय असते. आता याला सॉल्व्ह कसं करतात ते बघू आपण आपल्या प्रॅक्टिस सेट मधले आपण प्रॉब्लेम घेऊ एक्सरसाइज मधले. ठीक आहे. तर तुम्ही हे नोट डाऊन करून घेऊ शकता तुमच्या नोटबुकवर आणि आपण पुढच्या टॉपिक कडे मूव्ह ऑन होऊ. तर आता बघा याच्यामध्ये नेक्स्ट आहे आपला एक्सरसाइज 1.1. यामधला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. काय दिलेला आहे बघा, रीड करा क्वेश्चन व्यवस्थित. बाय युजिंग व्हेरिएबल्स x and y फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आपण आताच बघितला जनरल फॉर्म काय असतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा, आणि आपल्याला सांगितलंय की x आणि y यूज करून कोणतेही तुमच्या मनाने 5 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल तयार करा, बनवा. तर आता इथे आपण सुरुवात करू बघा. पहिला लिनियर इक्वेशन आपण काय बनवू शकतो, x आणि y आला पाहिजे त्यामध्ये, तर x + y = 4 हा पण बनवू शकतो. असं पण लिहू शकतो बघा 2x + 3/2y = 5. हे आपण आपल्या मनाने काही पण बनवू शकतो. फक्त a, b आणि c च्या जागेवर आपण रियल नंबर ठेवायचे. c ला आपण राईट साइडला नेलं तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 0.5x + 3y = 7 असंही बनवू शकतो. 0.5 पण चालतं, फक्त 0 नसला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण लिहू शकतो √2x + y + 7 = 0. हेही आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. ते रूट लिहिला म्हणजे इरॅशनल नंबर आहे असाही चालतो, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आपण असं पण लिहू शकतो 2x + 4y = 0. हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. ज्यामध्ये आपण c जरी नाही लिहिला तर तो c कॉन्स्टंट आहे. सो आपण अशा पद्धतीने फक्त आपला मेन रोल काय त्याच्यामध्ये की 2 व्हेरिएबल असले पाहिजे x आणि y. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही पाहिजे नाही. आणि त्याच्या सोबतचे जे नंबर आहेत, आता याच्या सोबत कोइफिशियंट नाही म्हणजे कोण आहे 1 आहे. 1x + 1y = 4. त्यामुळे आपण व्हेरिएबल जर कोइफिशियंट काही दिला नाही तर तो 1 कन्सिडर करू शकतो. आणि व्हेरिएबलची पॉवर नेहमी 1च पाहिजे, डिग्री 1 असली पाहिजे, तरच आपण याला काय म्हणतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. आता बघू आपला सेकंड क्वेश्चन. आता हा तुम्ही नोटबुकवर नोट डाऊन करून घेऊ शकता. तर सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे बघा. राइट द 5 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x + y = 7. आता आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे, याला सॉल्व्ह करायचं आहे आणि म्हटलंय की याचे काय करा 5 सोल्युशन्स लिहा. सोल्युशन म्हणजे आपल्याला आन्सर काढायचे, x आणि y चे व्हॅल्यू काढायचे. तर बघा आपण इथे आता फर्स्ट सोल्युशन घेऊ. पहिले इक्वेशन लिहून घेऊ x + y = 7. आता हा क्वेश्चन आपण लिहिला. आता आपल्याला जर सोल्युशन काढायचं तर सगळ्यात महत्त्वाचं काय, 2 व्हेरिएबलचं सोबत सोल्युशन तर आपण डायरेक्टली काढू शकत नाही इथे एका इक्वेशन वरून. मग काय करावं लागते, दोन्हीपैकी कुठल्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजे. पण इथे माहित आहे का नाही,
मग माहीत नसल्यावर काय करायचं, आपल्या मनाने काही पण व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. जसं की मी करून दाखवतो बघा इथे आता, पुट x इज इक्वल टू 3. आता आपल्या मनाने काही पण घेऊ शकतो. मी x च्या जागेवर 3 पुट केला. मग काय होतं बघा, x च्या जागेवर 3 पुट करायचा म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये x + y इज इक्वल टू 7 आहे, तर x च्या ऐवजी 3 ठेवणार आपण. म्हणजे इक्वेशन कसं होतं बघा, 3 + y इज इक्वल टू 7. म्हणजे आता हा जो 3 इकडे प्लस मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर काय होतो मायनस मध्ये, म्हणजे y इज इक्वल टू 7 - 3. सो y इज इक्वल टू 7 मधून 3 गेले 4. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला y ची व्हॅल्यू मिळते 4 आणि x ची व्हॅल्यू आपण ठेवली होती 3. म्हणजे आपलं आन्सर झालं 3,4. म्हणजे जे होतं x, y. समजलं का? तर आता हे झालं आपलं फर्स्ट व्हॅल्यू. अशा किती काढायच्या सांगितल्या, 5 व्हॅल्यूज काढायच्या सांगितल्या. तर आपण एक मी परत काढून दाखवतो इथे बघा, x + y इज इक्वल टू 7. मग आता काय पुट करायचं आपण, x च्या जागेवर आपण 0 पुट करू. 0 जर पुट केला तर 0 + y इज इक्वल टू 7. सो y इज इक्वल टू 7. ही झाली y ची व्हॅल्यू. म्हणजे आपलं सोल्युशन काय झालं, 0,7. हे झालं दुसरं सोल्युशन. पहिलं हे दुसरं. आता आपल्याला अशी किती काढायचे, 5. मग x + y इज इक्वल टू 7. म्हणजे आता इथे आपण y च्या जागेवरही पुट करू शकतो, असं काही नाही. तर आपण y च्या जागेवर गेलो तर y इज इक्वल टू 1. ओके. सो x + y इज इक्वल टू 7. सो x + 1 इज इक्वल टू 7. म्हणजे x इज इक्वल टू 7 - 1. म्हणजेच x इज इक्वल टू आला 6. तर इथे आपलं सोल्युशन ऑफ इक्वेशन झालं बघा, पुट काय केलं होतं 1. सो 1,6. अशा पद्धतीने हे आपलं तिसरं सोल्युशन झालं. आता असंच आपण चौथा आणि पाचवंही सोल्युशन काढू शकतो. x + y इज इक्वल टू 7 आहे. सो पुट y इज इक्वल टू 2. सो x + 2 इज इक्वल टू 7. x इज इक्वल टू 7 - 2. x इज इक्वल टू 5. ओके. सो आन्सर झालं 2,5. असं पाचवं शेवटचं सोल्युशन x + y इज इक्वल टू 7. म्हणजेच पुट x इज इक्वल टू 5. म्हणजे y इज इक्वल टू 7 - 5. y इज इक्वल टू 2. सो आन्सर राहील 5,2. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण 5 सोल्युशन्स या इक्वेशनचे काढलेले आहेत आणि असे तुम्ही इझिली सोडवू शकता. हे तुम्हाला पेपरमध्ये 1-1 मार्क्ससाठी हे सोल्युशन विचारतात. एका मार्कसाठी एक क्वेश्चन असतो हा. आपल्याला आता हे 5 सोल्युशन दिले, असे मग 2 मार्कला 3 मार्कला येऊ शकते. तर तुम्ही हे सोडवण्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता बघू आपण आपला थर्ड क्वेश्चन. तर थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला म्हणजे सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. सो सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे जर असतील आपल्याला, तर इथे सायमल्टेनियस या वर्डचा मीनिंग अगोदर आपल्याला कळायला पाहिजे की सायमल्टेनियस म्हणजे काय होते, सोबत सोबत. म्हणजे आता इथे तुम्हाला दिसतात 2 इक्वेशन, हे पहिले इक्वेशन आणि हे दुसरे इक्वेशन. 2 इक्वेशनला सोबत सोडवायचे सायमल्टेनियस. कसं सोडवणार, तर याच्या 2 मेथड आहेत वेगवेगळ्या. पहिली आहे एलिमिनेशन मेथड आणि दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. तो एलिमिनेशन काय आणि सबस्टिट्यूशन काय, तुम्ही कुठल्याही एका मेथडला सोडवू शकता. तर मी तुम्हाला इथे पहिले सबस्टिट्यूशन मेथडनी सोडवून दाखवतो, नंतर एलिमिनेशन मेथड सुद्धा मी पुढे एक्सप्लेन करेल. ठीक आहे. सो सुरुवात करू बघा. पहिले आपण काय करू, पहिले इक्वेशन x + y इज इक्वल टू 4, इक्वेशन नंबर 1 असं नंबरिंग करून घ्यायची. आणि दुसरे इक्वेशन आहे 2x - 5y इज इक्वल टू 1, इक्वेशन नंबर 2. असे 2 इक्वेशनला नंबरिंग केल्यानंतर दोन्हीपैकी तुम्हाला जे योग्य वाटेल, जे सोपं वाटत असेल, तुम्ही कुठलेही एक चूज करू शकता. आपण इथे एक इक्वेशन चूज करू 1 नंबरचा, x + y इज इक्वल टू 4, ज्यामध्ये आपण या y जो प्लस आहे इकडे पाठवून देऊ. म्हणजे x इज इक्वल टू 4 - y असं होऊन जाते. म्हणजे ही आपली x ची व्हॅल्यू होते. आणि आपण ही x ची व्हॅल्यू काय करू, इक्वेशन 2 मध्ये x च्या जागेवर पुट करू. जसं आपण मागच्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केल्या होत्या ना, तशी ही x ची व्हॅल्यू आहे आता 4 - y. ही व्हॅल्यू आपण x च्या जागेवर पुट करू. मग इक्वेशन काय बनतं बघा. इथे आपण अगोदर लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला असं लिहावं लागतंय.
पुट x इज इक्वल टू 4 मायनस वाय इन इक्वेशन कोणत्या ह्याच्यात ठेवायची आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये. हे आपण पहिल्या इक्वेशन मध्ये नाही ठेवू शकत कारण हे आपलं पहिलं इक्वेशनच आहे, आपण त्याला फक्त मॉडिफाय केलं म्हणून त्याला आपण सेकंड मध्ये पुट करणार. सो 2 इन ब्रॅकेट 4 मायनस वाय मायनस 5y इज इक्वल टू 1. सो या इथे तुम्ही बघू शकता की x च्या जागेवर आपण काय केलं, इथे 4 मायनस वाय पुट केले. बाकी इक्वेशन ॲज इट इज आहे 2 नंबरचं. एकदा बघून घ्या व्यवस्थित आणि आता आपण समोर सॉल्व करू याला. ठीक आहे. तर आता बघा इथे 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. 2 4 जा 8 मायनस 2 इंटू y 2y मायनस 5y इज इक्वल टू 1. सो आता इथे 8 ॲज इट इज मायनस 2y मायनस 5y मायनस 7y होतो इज इक्वल टू 1. प्लस 8 आहे इकडे गेल्यानंतर मायनस 8 होतो म्हणजेच मायनस 7y इज इक्वल टू 1 मायनस 8. याला आपल्याला असं लिहावं लागेल. हा प्लस 8 आहे तिकडे गेल्यानंतर काय होतो, हा प्लस 8 इकडे गेला की मायनस 8 बनून जातो. ठीक आहे. मायनस 7y ॲज इट इज. आता इथे मायनस 7y इज इक्वल टू 1 मायनस 8 मायनस 7 होतो कारण मोठ्या संख्येचं साइन द्यावं लागेल. y इज इक्वल टू आता हे मायनस मायनस कॅन्सल झाले दोन्हीकडले म्हणजेच y इज इक्वल टू झाला 7/7. हा मल्टिप्लाय मध्ये होता, मल्टिप्लाय मधला 7 इकडे गेला की काय होतो, डिवाइड मध्ये चालला जातो म्हणजे 7 7 कॅन्सल आणि y इज इक्वल टू आन्सर येतं 1. सो ही y ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला या इक्वेशन नंबर 3 मध्ये तुम्ही पुट करू शकता y च्या जागेवर 1. सो इथे आपण लिहू पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 3. हे तुम्ही कुठल्याही याच्यात पुट करू शकता 1 2 3 कोणत्याही याच्यात काही फरक पडत नाही, आन्सर सेमच येणार आहे. सो आपल्याला हे जे इझी जाते ते ठेवू आपण 4 मायनस y. सो x इज इक्वल टू 4 मायनस 1 म्हणजे x इज इक्वल टू आला आन्सर 3. सो हे झालं आपल्या x ची व्हॅल्यू, ही झाली y ची व्हॅल्यू. अशा पद्धतीने ही इक्वेशन सोडवावं लागते, त्याला म्हणतात सायमल्टेनियस सोडवणं. आणि ही मेथड कोणती आहे, सबस्टिट्यूशन मेथड, जी आपण बघितली आहे. सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. या मेथडने आपण याला सॉल्व्ह केलेलं आहे. याचीच एक दुसरी एक मेथड आहे एलिमिनेशन मेथड, ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट पुढील एक्झाम्पल्स मध्ये बघू. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही याच क्वेश्चन नंबर 3 मधले बाकी उदाहरण याच पद्धतीने सोडवू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याचे बाकीचे एक्झाम्पलही दिलेले आहेत सोडवून. असेच अजून व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या पुढचेही जे सिरीज मधले व्हिडिओज आहेत ते कंटिन्यू तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे.